नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या या ऑनलाईन YouTube प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा आपण जी सीरीज बघणार आहोत, ती कुठली सीरीज बघणार आहोत? टार्गेट CHO सीरीज. जे मुलं स्पेशली CHOसाठी प्रिपेअर करत आहेत, त्यांच्यासाठी आपण ही सीरीज नवीन लॉन्च केलेली आहे. या सीरीजचा आज तिसरा एपिसोड आहे. फर्स्ट एपिसोडमध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा NHMच्या अंडर जे प्रोग्राम्स येतात, त्या प्रोग्रामबद्दल माहिती सांगितली होती. त्यानंतर सेकंड जो एपिसोड घेतलाय, तो पण घेतलाय नागेश सरांनी घेतलाय. ठीक आहे. तो आजचा जो थर्ड एपिसोड आहे, तो मी घेणार आहे. ही जी सीरीज असणार आहे आपली, ही सीरीज आहे ती पूर्ण मराठीमध्ये असणार आहे आणि जे एम-सी-क्यूज असणार आहेत, फक्त एम-सी-क्यू आपण या सीरीजमध्ये कंप्लीट करणार आहोत. आणि ही जी सीरीज असणार आहे, ती कशी असणार आहे? रिव्हिजन सीरीज असणार आहे आणि फास्ट ट्रॅक असणार आहे. ठीक आहे. ज्यामध्ये आपण फास्टमध्ये जेवढे आपले एम-सी-क्यू होतील तेवढे आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ही जी सीरीज आहे, ही जी सीरीज आहे ती फक्त एम-सी-क्यू बेस्ड असेल, कारण आपल्याकडे आता फक्त 4 महिने शिल्लक आहेत. ठीक आहे. 4 महिने शिल्लक आहेत. कारण आपली जी एक्झाम आहे ती मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये एक्झाम होण्याची शक्यता असल्यामुळे आपण आता काय करू शकत नाही, पूर्ण डिटेलमध्ये अभ्यास करू शकत नाही. पण जर तुम्ही या सीरीजमध्ये मी जेवढे काही एम-सी-क्यू सांगतोय, त्या एम-सी-क्यूच्या रिलेटेड जेवढे तुम्ही जर टॉपिक असतील, ते टॉपिकचं जर तुम्ही नंतर रिव्हिजन केलं, ठीक आहे. आम्ही जे एम-सी-क्यू देतो आणि त्याच्यानंतर जर तुम्ही त्याचं रिव्हिजन केलं, तर काय होणार तुम्हाला सिलेक्शन हे मिळणार आहे. सिलेक्शन तुमचं 100% आहे. फक्त तुम्ही काय करायचं आहे, एक पण एपिसोड मिस नाही करायचा आहे. सगळे एपिसोड बघायचे आहेत. ह्या एपिसोड बरोबरच आपल्या अजून दुसरी कुठली सीरीज चालू आहे? त्रिशूला सीरीज चालू आहे. त्रिशूला सीरीजमध्ये आपण काय करत असतोय? फक्त एम-सी-क्यू बघत असतोय आणि आपली दुसरी एक सीरीज आहे ती म्हणजे ब्रह्मास्त्र. ब्रह्मास्त्र सीरीज सुरू आहे. ब्रह्मास्त्र सीरीजमध्ये आपण काय करतोय? थिअरी प्लस एम-सी-क्यू बघत असतोय. आपण याच्यामध्ये कसं करतोय? थिअरी प्लस एम-सी-क्यू बघतोय. सिस्टम वाईज ठीक आहे. सिस्टम वाईज जातोय आपण याच्यामध्ये. टॉपिक वाईज आपण काय करतोय? अगोदर थिअरी शिकवतोय. त्याच्यानंतर काय करतोय? त्या टॉपिकचे एम-सी-क्यू कव्हर करत असतोय. तर आजचा लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर सर्वांनी काय करायचं आहे? व्हिडिओला लाईक करायची आहे, कमेंट करायचं आहे. कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक हा नक्की द्यायचा आहे. आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवर अजून लेक्चर पाहिजे ते पण सांगायचं आहे. CHO रिलेटेड तुम्हाला अजून कुठला टॉपिक आहे जो तुम्हाला अवघड जात आहे, त्या टॉपिकचं काय करायचं आहे? तुम्हाला फक्त कमेंटमध्ये फक्त टॉपिक नेम लिहायचं आहे. आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे जेणेकरून तुम्हाला नवीन-नवीन अपडेट्स मिळत राहतील. YouTube प्रमाणेच आपण WhatsApp, Instagram, Telegram आणि Facebook या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल आहोत. जिथे आपण काय करत असतो, एम-सी-क्यू क्विझेस घेत असतो. एम-सी-क्यू क्विझेस घेत असतो. त्याच्याबरोबर जॉब अपडेट्स आपण देत असतो. आणि जेवढे आपण लेक्चर्स वगैरे घेतो याच्या नोट्स पण जर तुम्हाला पाहिजे असतील, तर तुम्ही कमेंटमध्ये फक्त नोट्स असं लिहायचं आहे. तुम्हाला नोट्स मिळून जातील. ठीक आहे. तर बघूया. आजचा फर्स्ट क्वेशन आहे. आजचा फर्स्ट क्वेशन काय आहे? नॅशनल अर्बन हेल्थ मिशन NUHM वॉज लॉन्च्ड टू इम्प्रूव्ह हेल्थ ऑफ NUHM जी आहे, ती कशासाठी लॉन्च केली होती? फर्स्ट ऑप्शन आहे रुरल पुअर, सेकंड ऑप्शन आहे अर्बन पुअर, थर्ड ऑप्शन आहे ट्रायबल पॉप्युलेशन आणि फोर्थ ऑप्शन आहे एल्डरली पॉप्युलेशन. ठीक आहे. तर NUHM जी आहे, एन एन NUHM जी आहे, NUHM. NUHM हे कुणाच्या अंडर आहे तर हे बघा NHM जे आहे, नॅशनल हेल्थ मिशन हे जे आहे आपली काय आहे? नॅशनल हेल्थ मिशन आहे. नॅशनल हेल्थ मिशनच्या अंडर काय येतं? NUHM आणि NRHM असे 2 पार्ट येतात. NUHM म्हणजे काय? नॅशनल अर्बन हेल्थ मिशन आणि NRHM म्हणजे काय? नॅशनल रूरल हेल्थ मिशन. म्हणजे काय केलं जेव्हा आपण NHM फाउंड केलं तेव्हा NHMचे काय केले आपण 2 टाइप केले. एक NUHM केलं आणि एक NRHM केलं. जेणेकरून आपला अर्बन पॉप्युलेशन आणि आपली रुरल पॉप्युलेशन दोन्ही पण पॉप्युलेशन कव्हर होणार आहे. तर जेव्हा आपण NRHM बघितलं, कालच्या एपिसोडमध्ये आपण बद्दल सगळं बघितलेलं आहे, की NRHM कसं सब सेंटर काम करतं, कसं PHC काम करतं, ठीक आहे. त्याच्यानंतर कसं RH जे आहेत रुरल हॉस्पिटल म्हणजेच काय त्याला आपण CHC पण म्हणतो. ते कसे काम करतात हे आपण बघितलेलं होतं. त्याचप्रमाणे आपण काय बघितलं, आज बघणार आहोत, की NUHMच्या अंडर जे आहे, ते NUHMच्या अंडर अर्बन PHC कसं काम करतात, अर्बन CHC कसं काम करतात, हे आपण बघणार आहोत. तर आपण काय बघितलं होतं का, की NRHM हे आपण का बघितलेलं होतं. NRHMमध्ये आपण काय-काय बघितलं होतं, PHC बघितली होती, सब सेंटर बघितलं होतं, ठीक आहे. त्यानंतर आपण काय बघितलं होतं, PHC बघितलं होतं, सब सेंटर बघितलं होतं
आणि सॉरी सब सेंटर नाही, सी-एच-सी बघितलं होतं आणि सब सेंटर सगळ्यात छोटं कुठलं असतं? सब सेंटर, त्याच्यानंतर पी-एच-सी, त्याच्यानंतर सी-एच-सी. त्याचप्रमाणे एन-यू-एच-एममध्ये पण असतं. एन-आर-एच-एममध्ये आपण सब सेंटरची आपण पॉप्युलेशन किती बघितली होती? पॉप्युलेशन बघितली होती. त्याच्यानंतर आपण एन-यू-एच-एमची पण किती पॉप्युलेशन एन-यू-एचएममध्ये सब सेंटर हे नसतं. नो सब सेंटर. ठीक आहे. आणि अर्बनमध्ये सब सेंटर नसतं. फक्त रुरलमध्ये आपल्याला सब सेंटर बघायला मिळतं. त्याचप्रमाणे एन-आर-एचमध्ये जी पी-एच-सी असते, ती पी-एच-सी जी असते ती 20,000 ते 30,000 पॉप्युलेशनसाठी असते. ठीक आहे. 20,000 ते 30,000 पॉप्युलेशनसाठी असते. पण जर आपण एन-यू-एच-एमची जेव्हा आपण पॉप्युलेशन पी-एच-सी बघतो, ती किती पॉप्युलेशनसाठी असते? ती 50,000 पॉप्युलेशनसाठी असते. त्यानंतर सी-एच-सी जी असते, ती एन-आर-एचमध्ये जी सी-एच-सी असते, ती किती असते? 80 ते 80 ते 1,20,000 1,20,000 साठी असते. ठीक आहे. 80,000 80,000 टू 1,20,000 1.20 लाखसाठी सी-एच-सी रुरलसाठीची असते आणि जी अर्बनसाठी जी सी-एच-सी असते ती 1,00,000 ते 1,00,000 टू 2.5 लाख. ठीक आहे. आपण ही जी आहे त्याला आपण रुरल पी-एच-सी म्हणतो आणि याला आपण आर-एच म्हणतो. ठीक आहे. आर-एच म्हणजेच काय? रूरल हॉस्पिटल. रूरल हॉस्पिटल. रूरल हॉस्पिटल हे एन-आर-एच-एमच्या अंडर येतात. यालाच आपण काय म्हणतो? ग्रामीण रुग्णालय. ग्रामीण रुग्णालय. सी-एच-सीला म्हणतो. त्याचप्रमाणे एन-यू-एच-एममध्ये जेव्हा आपण येतो तिथे काय असते? यू-पी-एच-सी असते. यू-पी-एच-सी म्हणजेच काय? अर्बन पी-एच-सी. अर्बन पी-एच-सी. त्याचप्रकारे यू-सी-एच-सी असते. अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटर. ठीक आहे. अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटर. याला काय म्हणतो आपण? शहरी रुग्णालय. शहरी रुग्णालय. याची लोकसंख्या किती असते? 1,00,000 ते 2,50,000 आणि यू-पी-एच-सीची लोकसंख्या किती असते? तर 50,000 ठीक आहे. तर 50,000 लोकांमागे एक यू-पी-एच-सी ही तयार आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे आपण क्वेशनकडे येऊया आता बघा. काय म्हणतो क्वेशन काय म्हणतो आपला? एन-यू-एच-एम हे कुणासाठी लॉन्च झाली होती? हा आपला क्वेशन आहे. तर रुरलसाठी झाली होती का? तर नाही. रुरलसाठी आपलं कोण काम करतं? एन-आर-एच-एम काम करत असतं. ट्रायबल पॉप्युलेशनमध्ये ट्रायबल एरियामध्ये आपल्या ज्या आहेत त्या पी-एच-सी काम करतात. फक्त त्यांची काय असते? लोकसंख्या ही कमी असते. पी-एच-सी, आर-एच किंवा सी-एच-सी हे सगळे जे आहेत ते ट्रायबल पॉप्युलेशनमध्ये आपल्याला ट्रायबल पॉप्युलेशनमध्ये पण कोण काम करतं? तर एन-आर-एच-एम काम काम करत असतं. तर इथे सेकंड ऑप्शन काय म्हणतोय? अर्बन पुअर आणि स्लम पॉप्युलेशन हा ऑप्शन आपला करेक्ट आहे. तर एन-यू-एच-एम जे आहे, एन-यू-एच-एम जे आहे ते कुणासाठी काम करतं? तर जे अर्बन एरियामधले स्लम एरियाज आहेत, ठीक आहे. म्हणजे काय झोपडपट्टीचे एरियाज वगैरे आहेत. त्याच्यानंतर जे मायग्रंट वर्कर्स आहेत, मायग्रंट वर्कर्स आहेत. फॉर एक्झाम्पल दुसऱ्या गावातून वगैरे जे आहेत, ती लोकं शहरामध्ये आलेले आहेत आणि ते काय असतात, खूप गरीब असतात, जे काय कामासाठी आलेले असतात. त्याच्यानंतर अजून कुठले होमलेस होमलेस पीपल्स. होमलेस पीपलसाठी कोण काम करतं? तर एन-यू-एच-एम काम करतं. ह्यांच्या सर्वांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेतं? एन-यू-एच-एम या प्रोग्राम अंतर्गत घेतली जाते. नॅशनल अर्बन हेल्थ मिशन हे काय करतं? जे शहरी भागातले गरीब लोक आहेत, झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहेत, जे बाहेरून आलेले मायग्रंट्स वर्कर्स आहेत, त्यानंतर ज्यांना घर नाहीये, जे होमलेस पीपल्स आहेत, अशा लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम कोण करतं? नॅशनल अर्बन हेल्थ मिशन हे करत असतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द प्रायमरी गोल ऑफ एन-एच-एम नॅशनल हेल्थ मिशन जो आहे, तर प्रायमरी गोल काय आहे? फर्स्ट काय ऑप्शन म्हणतो आपला मेडिकल टुरिझम. तर मेडिकल टुरिझम म्हणजे काय? मेडिकल टुरिझम म्हणजे काय? म्हणजे आपण काय करतोय? टूर करतोय, ठीक आहे. टूर करतोय म्हणजे काय करतोय आपण? भेट द्यायला जातोय, ठीक आहे. भेट द्यायला जातोय किंवा आपण काय करतोय त्याला आपण काय म्हणतो, की टुरिस्ट प्लेस, ठीक आहे. टुरिस्ट प्लेस, टुरिस्ट प्लेस. टुरिस्ट प्लेस आहे का? टुरिस्ट प्लेससाठी एन-एच-एमचं फाउंडेशन झालेलं आहे का? तर नाही झालेली आहे. का? कारण एन-एच-एम जे आहे ते सेवा देण्याचं काम करत असतं. त्याच्यात टुरिस्टचा आणि एन-एच-एमचा काहीही संबंध नाहीये. तर एन-एच-एम जे आहे ते मेडिकल टुरिझमसाठी बनलेलं आहे का? तर नाही बनलेलं आहे. ओन्ली फ्री सर्जरीज. एन-एच-एम अंडर काय म्हणतात, की फक्त फ्री सर्जरीज होतात. फक्त फ्री सर्जरीज होतात का एन-एच-एम अंडर? तर नाही. बरेचशी कामं जी आहेत ते एन-एच-एम अंडर होत असतात. जसं की जे नॉर्मल डिलिव्हरीज होत असतात, ठीक आहे. नॉर्मल डिलिव्हरीज होत असतात, न्यूबॉर्न केअर होत असते. त्याच्यानंतर आर-के-एस-के सारखे प्रोग्राम राबवले जातात. आर-बी-एस-के सारखे प्रोग्राम राबवले जातात. जे-एस-वाय त्याच्यानंतर जे-एस-एस-वाय ठीक आहे. यासारखे प्रोग्राम जे आहेत हे एन-एच-एमच्या अंडर राबवले जातात. फक्त फ्री सर्जरी होतात का? तर नाही. त्यानंतर काय म्हणतं बघा लास्ट ऑप्शन हॉस्पिटल प्रायव्हेटायझेशन. एन-एच-एम प्रायव्हेटायझेशन करतं का? तर नाही. एन-एच-एम हा काय आहे? एक नॅशनल प्रोग्राम आहे. हा कोणाचा प्रोग्राम आहे? नॅशनल प्रोग्राम आहे. याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट दोघांचं पण कॉन्ट्रिब्युशन हे असतं. थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा, युनिव्हर्सल ॲक्सेस टू अफोर्डेबल अँड क्वालिटी हेल्थ केअर. देतं का? तर बरोबर आहे, देतं.
एन-एच-एम काय करतं? एन-एच-एम काय करतं? तुमची जी केअर आहे, ठीक आहे? केअर आहे ती कशी करते? अफोर्डेबल करतं. ठीक आहे? अफोर्डेबल करतं. म्हणजे जी गरीब लोकं आहेत, ज्यांच्याकडे जे हेल्थवर त्यांचे जास्त पैसे काय करू शकत नाही, स्पेंड करू शकत नाही. अशा लोकांना अफोर्डेबल आणि क्वालिटी केअर, ठीक आहे? क्वालिटी केअर देण्याचं काम कोण करतं? तर एन-एच-एम करत असतं. तर ह्याच्यामध्ये ते काय करतं मग वेगवेगळे प्रोग्राम्स करतं, ठीक आहे? वेगवेगळे प्रोग्राम्स करतं. फॉर एक्झाम्पल जे-एस-वाय, जे-एस-एस-वाय, आर-बी-एस-के त्यानंतर आर-के-एस-के ठीक आहे. आर-के-एस-के ह्या यांच्या माध्यमातून काय करत असतं ते पेशंटला ट्रीटमेंट देण्याचं काम करत असतं आणि क्वालिटी केअर देण्याचं काम करत असतं. फॉर एक्झाम्पल जर समजा तर ही जे-एस-वाय काय करते आपली जननी शिशु जननी सुरक्षा योजना. जननी सुरक्षा योजनेमध्ये काय होतं, की तुमची जी मदरची आहे ती डिलिव्हरी फ्री होते. त्यानंतर सिझेरियन फ्री होतं. त्याच्यानंतर मदरला काय मिळतात, जर इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी झाली तर तिला किती मिळतात? ₹600 मिळतात. त्याच्यानंतर जर होम डिलिव्हरी झाली तर किती ₹500 मिळतात. सिझेरियन सेक्शन जर झालं तर मदरचं एल-एस-सी जर झालं मदरचं तर किती मिळतं तिला? ₹1,500 मिळतात. त्यासोबतच तिला अजून काय मिळतं? तर पूर्ण ट्रीटमेंट मिळते ठीक आहे. त्याच्यानंतर तिला जर ट्रीटमेंट मिळते. तिला जर काही ड्रग्स लागले, तर ह्या ड्रग्स पण याच्यातून मिळतात. त्याच्यानंतर तिला जर अजून काही इन्व्हेस्टिगेशन्स लागल्या, ठीक आहे, हे सुद्धा याच्यातून मिळतं. त्याचबरोबर जे-एस-एस-के आहे, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम म्हणजे माता माता आणि बाळ दोघांचं पण. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम. याच्यामध्ये काय म्हणतात, तुमचं जे ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस आहेत, ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस आहेत. 108 आणि 102 हे जे एम्ब्युलन्स आहेत, त्यातून तुमच्या ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस पण मुफ्तमध्ये करून दिल्या जातात. एवढं जे काम आहे ते एन-एच-एम करतं. त्यामुळे जे आहेत, जे गरीब लोकं आहेत, ठीक आहे, जे स्लममध्ये राहणारे आहेत किंवा जे अर्बन पॉप्युलेशन आहे, जी रुरल पॉप्युलेशन आहे, जी काय करू शकत नाहीत, जी क्वालिटी केअर अफोर्ड करू शकत नाहीत, अशा लोकांना क्वालिटी केअर देण्याचं काम ह्या प्रोग्राम्समधून होत असतं. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेशन बघूया. सॉरी या क्वेशनचा आन्सर आपण काय दिलेला आहे? थर्ड ऑप्शन दिलेला आहे. कुठलं? युनिव्हर्सल ॲक्सेस टू अफोर्डेबल अँड क्वालिटी हेल्थ केअर. तर नेक्स्ट क्वेशनकडे जाऊया. पी-एच-सी ॲक्ट्स ॲज पी-एच-सी ॲक्ट्स ॲज टर्शियरी केअर सेंटर, त्याच्यानंतर काय रेफरल युनिट फॉर सब सेंटर, डिस्ट्रिक्ट नोडल सेंटर आणि ब्लड बँक. ठीक आहे. जेव्हा आपण काय हायरार्की बघितली होती. हायरार्की जेव्हा आपण रुरल एरियामध्ये जातो आणि जेव्हा आपण अर्बन एरियामध्ये जातो. तर हायरार्की कशी असते बघा. रुरल एरियामध्ये काय असतं, सब सेंटर असतं तुमचं, ठीक आहे. सब सेंटरच्या नंतर कोण येतं? पी-एच-सी येतं. पी-एच-सी नंतर कोण येतं तुमचं? आर-एच, आर-एच किंवा सी-एच-सी येतं. त्याच्यानंतर कुठलं येतं? सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल येतं. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल येतं. त्याच्यानंतर मग कुठलं येतं? मेडिकल कॉलेज येतं. मेडिकल कॉलेज हे येत असतं. त्याचप्रमाणे अर्बनमध्ये काय असतं? अर्बनमध्ये यू-पी-एच-सी असते, अर्बन पी-एच-सी असते. त्यानंतर यू-सी-एच-सी असते. यू-सी-एच-सी असते. त्याच्यानंतर मग एच-डी-एच, त्यानंतर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि त्याच्यानंतर मग मेडिकल कॉलेज. अशा प्रकारचा फ्लो असतो. तर जेव्हा आपण रुरल सिस्टमबद्दल बोलतो, तेव्हा काय होतं, जे सब सेंटर आहे, सब सेंटरमध्ये जर पेशंट मॅनेज नाही झाला, तर तो कुठे पाठवला जातो? पी-एच-सीमध्ये पाठवला जातो. पी-एच-सीमध्ये पण जर तो मॅनेज नाही झाला, तर तो कुठे पाठवला जातो? आर-एचमध्ये पाठवला जातो. आर-एचमध्ये जर मॅनेज नाही झाला, तर तो कुठे पाठवला जातो? सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये पाठवला जातो. असं करून पेशंटली फायनल कुठे जातो? मेडिकल कॉलेजमध्ये. जर सिव्हिअर कंडिशन असेल, तर तिथे त्याला पाठवलं जातं. कारण काय असतं इथे मल्टी स्पेशालिटी डॉक्टर्स हे इथे अवेलेबल असतात. सर्व स्पेशालिटी डॉक्टर्स अवेलेबल असतात. ते आपल्याला मेडिकल कॉलेजमध्ये अवेलेबल असतात. ते तिथे मग असोसिएट प्रोफेसर, ठीक आहे, डीन यांसारखी त्यांची हायरार्की वेगळी असते. तर आपल्याला क्वेशनमध्ये काय म्हटलंय? टर्शियरी केअर सेंटर, पी-एच-सी टर्शियरी केअर सेंटर आहे का? तर नाही. म्हणजे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे. त्याच्यानंतर मेडिकल कॉलेज. मेडिकल कॉलेज आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल एक आहे. टर्शियरी केअर सेंटर आहे. रेफरल युनिट फॉर सब सेंटर आहे का? तर हो आहे. सब सेंटरपासून पेशंट कुठे जातात तर पी-एच-सीला जातात. रेफरल सेंटर आहे का? तर हो आहे. डिस्ट्रिक्ट नोडल सेंटर आहे का? तर नाही. पी-एच-सी काय आहे एका गावामध्ये असते. पी-एच-सी कुठे असते? विलेज लेव्हलला असते. विलेज लेव्हलला असते किंवा ब्लॉक लेव्हलला असते ऑर ब्लॉक लेव्हल. डिपेंड करतं पॉप्युलेशनवर ठीक आहे. डिपेंड करतं पॉप्युलेशनवर. त्या गावाची पॉप्युलेशन किती आहे? जर त्या गावाची पॉप्युलेशन जी आहे ते पी-एच-सीच्या मानांकनामध्ये बसत असेल, तर त्या गावाला एक पी-एच-सी अलॉट केली जाते. नाहीतर त्या गावाला काय दिली जाते? सब सेंटर दिलं जातं. ठीक आहे. त्यानंतर पी-एच-सी ब्लड बँक, पी-एच-सीमध्ये ब्लड बँक असते का? तर नसते. ठीक आहे. मग पी-एच-सी काय आहे? रेफरल युनिट फॉर सब सेंटर्स. हे ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेशन बघा. आशा इज गव्हर्नमेंट एम्प्लॉयी, कॉन्ट्रॅक्ट वर्कर, व्हॉलंटरी फ्रंटलाईन वर्कर आणि नर्स. आशा आशाबद्दल आपण कालच्या एपिसोडमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे. आशा काय असते? अक्रेडिटेड अक्रेडिएटेड सोशल
हेल्थ ॲक्टिव्हिस्ट. शी इज नॉट गव्हर्नमेंट एम्प्लॉयी. ती काय असते? सरकारी कर्मचारी असते का? नाही. ती काय असते एक शी इज व्हॉलंटियर. ती काय असते? व्हॉलंटियर असते. तिला स्वेच्छेने आरोग्य सेवेमध्ये काम करण्याची इच्छा असते. अशा लोकांना आपण काय करतो? आशा म्हणून घेत असतो. मग आशाचं आपण क्वालिफिकेशन काय बघितलं? तर ॲट ती किती पाहिजे? 8th स्टँडर्ड पास पाहिजे. त्यानंतर अजून तिचं एज किती असायला पाहिजे? 25 टू 45 इयर्स च्या एज ग्रुपमध्ये तिचं असायला पाहिजे आणि ती काय असायला पाहिजे? लोकल विलेज असायला पाहिजे. लोकल विलेज लोकल विलेज वुमन असायला पाहिजे. तर आपण काय करतो? आशाला व्हॉलंटिअर म्हणून काम करण्याची संधी देत असतो. ठीक आहे. तर मग ऑप्शनमध्ये काय म्हणतात आपल्याला गव्हर्नमेंट एम्प्लॉयी आहे का? तर ती नाहीये. गव्हर्नमेंट एम्प्लॉयी नाहीये. का? गव्हर्नमेंट एम्प्लॉयीला काय मिळते? सॅलरी मिळते. सॅलरी मिळते आणि आशाला सॅलरी मिळते का? तर नाही. आशाला काय मिळतं? इन्सेंटिव्ह मिळतात. इन्सेंटिव्ह मिळत असतात. मग इन्सेंटिव्ह त्यांना कुठे-कुठे मिळतात? इम्युनायझेशन केल्याच्या नंतर त्यांना पर पर इम्युनायझेशन जो कॅम्प असतो तिथे त्यांना पैसे मिळतात. त्याच्यानंतर इम्युनायझेशन एखाद्या बेबीचं इम्युनायझेशन जेव्हा पूर्ण कंप्लीट होतं, जेव्हा बेबी फुल्ली इम्युनाइज होते, तेव्हा पण त्यांना पैसे मिळतात. त्यानंतर त्यांना जी डॉट्स थेरपी आहे, ठीक आहे. टीबीची जी डॉट्स थेरपी आहे, ती पूर्ण कंप्लीट झाल्याच्यानंतर त्यांना पैसे मिळतात. त्यानंतर अजून कुठे पैसे मिळतात त्यांना फॅमिली प्लॅनिंगमध्ये पैसे मिळतात त्यांना. जेव्हा ते एखाद्या एलिजिबल कपलला फॅमिली प्लॅनिंगची काउन्सिल करतात, त्या कपलपैकी दोन्हीपैकी कोणी पण जरी एकाने फॅमिली प्लॅनिंग केली, तर त्याचे त्यांना पैसे मिळत असतात. त्यानंतर जर डिलिव्हरीज केल्या, ठीक आहे. डिलिव्हरी जर केल्या नॉर्मल इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी केल्या तर त्यांना पैसे मिळतात. सिझेरियन केलं तरी पण त्यांना अशांना पैसे मिळत असतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जे शासनाचे इतर प्रोग्राम्स वगैरे असतात, त्या प्रोग्राम्समध्ये काम केल्याच्या नंतर पण त्यांना पैसे मिळत असतात. ठीक आहे. त्यांना काय मिळत असतं? ते इन्सेंटिव्ह मिळत असतं. ती सॅलरी नसते. अशा ह्या कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स आहेत का? तर नाही. त्यांचं कॉन्ट्रॅक्ट पण नसतं. त्या काय असतात? एक व्हॉलंटरी हेल्थ वर्कर्स असतात. थर्ड ऑप्शन काय म्हणतो? व्हॉलंटरी फ्रंटलाईन वर्कर. ऑप्शन सी काय आपला करेक्ट आहे. अशा ह्या नर्स असतात का? तर नाही. नर्समध्ये कोण येतं आपलं? ए-एन-एम, जी-एन-एम आणि बी-एस-सी नर्सिंग. ठीक आहे. बी-एस-सी नर्सिंग ह्या काय येतात? नर्समध्ये येतात. ज्यांचं ए-एन-एम कंप्लीट आहे किंवा जी-एन-एम कंप्लीट आहे किंवा बी-एस-सी नर्सिंग कंप्लीट आहे, त्यांनाच आपण काय म्हणतो? नर्स असं म्हणत असतो. अशाचा कुठला जसा प्रोग्राम झालेला असतो का? कुठलंही तसं फॉर्मल एज्युकेशन हे झालेलं नसतं. त्या फक्त ॲट लीस्ट 8th पास फक्त एवढं त्यांचं एज्युकेशन हे असतं. फिफ्थ क्वेशन बघा आपला काय म्हणतो? एस-बी-ए स्टँड्स फॉर. एस-बी-ए स्टँड्स फॉर. एस-बी-ए एस-बी-ए जे आहे, एस-बी-ए ह्याला आपण काय म्हणतो? स्किल्ड बर्थ बर्थ अटेंडंट अटेंडंट. स्किल्ड बर्थ अटेंडंट म्हणजे आपण काय करतो, कुणाला एक काही पर्टिक्युलर पर्सन्स आहेत. त्या पर्सन्सला आपण काय करतो, 21 दिवसाची ट्रेनिंग देतो. 21 दिवसाची ट्रेनिंग देतो. या ट्रेनिंगमध्ये आपण काय करतो, त्यांना थिअरी प्लस हँड्स ऑन प्रॅक्टिस देत असतो. त्यामुळे काय होतं, त्यांची जी नॉर्मल डिलिव्हरी करण्याची कॅपॅसिटी आहे, ठीक आहे. नॉर्मल डिलिव्हरी करण्याची एबिलिटी आहे, ती काय होणार, इम्प्रूव्ह होणार. तर ही जी ट्रेनिंग आहे, ती आपण कुणाला देतो? जे एम-बी-बी-एस डॉक्टर असतात त्यांना देतो. त्याचबरोबर आपण कुणाला देतो? स्टाफ नर्सला देतो. ठीक आहे. स्टाफ नर्सला देतो. स्टाफ नर्स याच्यामध्ये कोण-कोण आलं? ए-एन-एम आलं, त्यानंतर जी-एन-एम आलं, त्यानंतर बी-एस-सी नर्स आलं. ठीक आहे. बी-एस-सी ह्या सर्वांना आपण काय करतो? ट्रेनिंग देत असतो. त्याच्यानंतर एल-एच-यू. एल-एच-यू म्हणजे कोण? लेडी हेल्थ व्हिजिटर. यांना पण आपण काय करतो? ट्रेनिंग देतो. कशाची? एस-बी-ए म्हणजे काय? स्किल बर्थ अटेंडंट. याच्यामध्ये आपण ट्रेनिंगमध्ये त्यांना काय शिकवतो? ट्रेनिंगमध्ये आपण त्यांना काय शिकवतो? तर त्यांना आपण काय शिकवतो? नॉर्मल डिलिव्हरी करायला शिकवतो. टू कंडक्ट टू कंडक्ट टू कंडक्ट नॉर्मल डिलिव्हरीज. अजून काय शिकवतो? टू आयडेंटिफाय टू आयडेंटिफाय सायन्स ऑफ कॉम्प्लिकेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर इसेन्शियल इसेन्शियल मॅटर्नल केअर आणि अजून काय? इसेन्शियल न्यूबॉर्न केअर. आपण या एस-बी-ए या प्रोग्राममध्ये काय करतो? एस-बी-ए हा सॉरी हा प्रोग्राम नाही. हे काय एस-बी-ए म्हणजे काय असतात? एक पर्सन असतात. कोण असतात? स्किल्ड बर्थ अटेंडंट. आपण काय करतो? त्यांना 21 दिवसाची ट्रेनिंग देतो. या ट्रेनिंगमध्ये आपण त्यांना नॉर्मल डिलिव्हरी कशा करायच्या हे शिकवत असतो. त्याच्यानंतर त्यांना आपण हँड्स ऑन प्रॅक्टिसची काही संधी देतो. त्याचबरोबर जर पेशंट कॉम्प्लिकेशन्समध्ये जात असतील, तर कॉम्प्लिकेशनचे काय सायन्स अँड सिम्प्टम असतात, ते आपण कसे लवकर ओळखायचे, त्याला अर्ली कसं डायग्नोज करायचं, हे आपण त्यांना त्या 21 दिवसामध्ये शिकवत असतो. त्याचबरोबर जी मदर आहे, ठीक आहे. जी मदर आहे त्याची काळजी कशी घ्यायची आणि जो न्यूबॉर्न झालेला त्या न्यूबॉर्नची कशी काळजी घ्यायची, हे पण आपण त्या स्किल्ड बर्थ अटेंडंटला शिकवत असतो. ते कोण असतात? तर एम-बी-बी-एस डॉक्टर्स असतात, ठीक आहे. जे प्लेन एम-बी-बी-एस असतात. गायनॅक नाही. गायनॅकवाल्यांचं त्यांचं ऑलरेडी ते पूर्ण कोर्स करून आलेले त्यांना शिकवायची गरज आहे का? तर नाही.
जे फक्त ज्यांचं फक्त एम-बी-बी-एस झालंय, अशा लोकांना आपण काय करतो, नॉर्मल डिलिव्हरी करायचं शिकवतो. त्यानंतर अजून कोणाला शिकवतो आपण ए-एन-एमला शिकवतो. त्यानंतर आपण स्टाफ नर्समध्ये कोण जी-एन-एम आणि बी-एस-सी नर्सिंग यांना पण शिकवतो आणि ज्या एल-एच-व्ही असतात, एल-एच-व्हीची काय असते स्पेशल ट्रेनिंग झालेली असते. ए-एन-एमच्या नंतर त्यांना एक 6 महिन्याचा एक स्पेशल ट्रेनिंग करून त्यांना काय केलं जातं, एल-एच-व्ही म्हणजेच काय लेडी हेल्थ व्हिजिटर हे राहिलेलं त्यांचं प्रमोशन केलं जातं. तर त्यांना पण आपण काय करतो, शिकवतो. त्याचबरोबर आपण त्यांना काय शिकवतो, की जर फॉर एक्झाम्पल एखादं पेशंट आहे आणि तो जर मॅनेज व्यवस्थित झाला नाही तुमच्याकडे, त्याचे कॉम्प्लिकेशनचे साईन तुम्ही जर आयडेंटिफाय केले, तर तुम्ही काय करू शकता, त्यांना रेफर करू शकता. मग आपण त्यांना कुठले अधिकार देतो, रेफर करण्याचे पण अधिकार देत असतो. फॉर एक्झाम्पल जर तो एस-बी-ए स्किल्ड बर्थ अटेंडंट जो आहे तो सब सेंटरला काम करत आहे, तर आपण काय करतो, त्याला अधिकार देतो, की तुम्ही काय करा, त्याला पुढे पी-एच-सीला किंवा सी-एच-सीला काय करा, रेफर करू शकता. बघा आपला क्वेशन काय म्हणतो, स्किल्ड बर्थ एस-बी-ए स्टँड्स फॉर स्किल्ड बर्थ असिस्टंट नाही. स्किल्ड बेसिक अटेंडंट आहे का? तर नाही. स्किल्ड बर्थ अटेंडंट ऑप्शन 3 करेक्ट आन्सर आहे. आणि काय म्हणतो स्टेट बर्थ ऑथॉरिटी हे आहे का? नाही. तर स्किल्ड बर्थ अटेंडंट बद्दल आपल्याला एवढं माहीत असायला पाहिजे. ते कोण असतात? एम-बी-बी-एस डॉक्टर्स असतात किंवा स्टाफ नर्स असतात किंवा एल-एच-व्ही असतात. ठीक आहे. आणि आपण ट्रेनिंग देतो. किती दिवसाची ट्रेनिंग देतो? 21 दिवसाची ट्रेनिंग देतो. या ट्रेनिंगमध्ये आपण त्याला हँड्स ऑन प्रॅक्टिस देतो का? तर हो, देतो. त्यामध्ये ते आणि त्यांना आपण काय-काय शिकवतो? त्याला आपण कुठले-कुठले अधिकार देतो एस-बी-आयला? नॉर्मल डिलिव्हरी कंडक्ट करू शकतात ते लोकं. ते लोकं काय करू शकतात? जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, ते कॉम्प्लिकेशन अर्ली आयडेंटिफाय करून काय करू शकतात, पेशंटला रेफर करू शकतात आणि मदरला आणि न्यूबॉर्नला काय करू शकतात, एसेन्शियल केअर पण ते देऊ शकतात. एवढे अधिकार आपण एस-बी-आयला 21 दिवसाच्या ट्रेनिंग नंतर देत असतो. नंतर 6th क्वेशन बघा काय म्हणतो आपला, फोलिक ॲसिड इन प्रेग्नन्सी प्रिव्हेंट्स. फर्स्ट ऑप्शन आहे रिकेट्स. सेकंड ऑप्शन आहे न्यूरल ट्यूब डिफेक्ट एन-टी-डी. थर्ड ऑप्शन आहे क्वाशरकर आणि फोर्थ ऑप्शन आहे आयोडीन डेफिशियन्सी. तर फोलिक ॲसिड काय आहे? फोलिक ॲसिड त्यालाच आपण काय म्हणतो व्हिटॅमिन बी9. व्हिटॅमिन बी9 जे आहे त्यालाच आपण काय म्हणत असतोय, फोलिक ॲसिड म्हणत असतोय. व्हिटॅमिन बी9 आपण कोणाला देतो? ज्या मदर्स आहेत, ठीक आहे. मदर्स आहेत त्यांना आपण काय करतो, ए-एन-सीमध्ये ए-एन-सी पिरियड जेव्हा असतो त्याला तर आपण काय करतो, आयर्न आणि फोलिक ॲसिडच्या टॅबलेट देत असतो. आयर्न आणि फोलिक ॲसिडच्या टॅबलेट्स आपण त्यांना काय करतो, फ्रीमध्ये देत असतो. कुणाला? ए-एन-सी मदरला. तर आयर्न आपण किती देतो? 60 एमजी एलिमेंटल आयर्न त्यांना देतो आपण आणि प्लस 400 एमजी काय करतो आपण त्यांना फोलिक ॲसिड हे आपण त्यांना देत असतो. ठीक आहे. ते कशासाठी देतो आपण? जर मदरमध्ये फोलिक ॲसिडची डेफिशियन्सी झाली, ठीक आहे. डेफिशियन्सी झाली, फोलिकची जर डेफिशियन्सी झाली, तर मदरचा जो बेबी आहे, त्या बेबीमध्ये काय होऊ शकतं? न्यूबॉर्नमध्ये काय कॉम्प्लिकेशन येऊ शकतं? तर न्यूबॉर्नला न्यूरल न्यूरल ट्यूब डिफेक्ट होऊ शकतो. सॉरी, न्यूरल ट्यूब डिफेक्ट होऊ शकतो आणि मदरमध्ये काय होऊ शकतं? मदरला काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतं त्याचं? तर मदरला मेगॅलोब्लास्टिक एनिमिया होऊ शकतो. मेगॅलोब्लास्टिक एनिमिया म्हणजेच काय? आर-बी-सी आर-बी-सी आर-बी-सीची साइझ आहे जे प्रोडक्शन आहे ते कसं होतं? डिफेक्टिव्ह होतं. का? कारण बी9 जे आहे, व्हिटॅमिन बी9 जे आहे ते काय काम करतं? आर-बी-सीच्या प्रोडक्शनमध्ये आर-बी-सी प्रोडक्शनमध्ये काय करतं? हेल्प करतं. व्हिटॅमिन बी9 काय करतं? आर-बी-सी प्रोडक्शनमध्ये हेल्प करतं. म्हणून जर मदरमध्ये व्हिटॅमिन बी9ची कमतरता असेल, तर मदरमध्ये कुठलीही आपल्याला अॅनिमिया बघायला मिळतो. तर मेगॅलोब्लास्टिक अॅनिमिया आपल्याला बघायला मिळतो. आणि न्यूबॉर्नमध्ये आपल्याला कुठलं कॉम्प्लिकेशन बघायला मिळतं? तर न्यूरल ट्यूब आपल्या डिफेक्ट जे आहे ते आपल्याला बघायला मिळतात. कुणामुळे? जर फोलिक ॲसिड डेफिशियन्सी असेल तर. म्हणून मग आपण काय करतो मदरला फोलिक ॲसिड आणि आयर्नचं टॅबलेट देत असतो. आयर्न का देतो आपण मदरला? की अॅनिमिया होऊ नये म्हणून आणि फोलिक ॲसिड का देतो आपण मदरमध्ये? ते न्यूबॉर्नमध्ये काय होऊ नये? न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स होऊ नयेत म्हणून. मग आपण आयर्न किती देतो? तर आपण 60 एमजी एलिमेंटल आयर्न देत असतो आणि फोलिक ॲसिड आपण किती देतो? 400 एमजी फोलिक ॲसिड आपण देत असतो. ठीक आहे. आपला ऑप्शन काय म्हणतो बघा. फर्स्ट ऑप्शन म्हणतो रिकेट्स. रिकेट्स कशामुळे होतं? व्हिटॅमिन डीच्या डेफिशियन्सीमुळं होतं. न्यूरल ट्यूब डिफेक्ट करेक्ट आन्सर आहे व्हिटॅमिन बी9च्या डेफिशियन्सीमुळं होतं. क्वाशरकर आणि मॅरास्मस हे काय प्रोटीन एलर्जी मालन्यूट्रिशन आहे. ठीक आहे. प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन आहे. आयोडीन डेफिशियन्सीमुळे काय होऊ शकतं तुम्हाला? गॉइटर सारखे आजार होऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळे याचा ऑप्शन आन्सर काय येणार आहे? न्यूरल ट्यूब डिफेक्ट हे करेक्ट आन्सर येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेशन बघूया. क्वेशन काय म्हणतो? एज ग्रुप ऑफ एडोलन्स हेल्थ आर-के-एस-के ठीक आहे. आर-के-एस-के जे आहे ते काय करतं? एज ग्रुप कुणासाठी काम करतं? तर आर-के-एस-के जो प्रोग्राम आहे सॉरी आर-के-एस-के आर-के-एस-के राष्ट्रीय किशोरी किशोर स्वास्थ्य कार्यक्रम.
राष्ट्रीय राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम. याला काय म्हणतो आपण RKSK म्हणतो. हा कधी लॉन्च झाला होता? 2014 मध्ये लॉन्च झाला होता. हा कुणासाठी काम करतो? तर 10 ते 19 वर्ष वयोगटातील जेवढे काय एडोलसन्ट्स आहेत त्यांच्यासाठी काम करतं. नावामध्ये बघा काय म्हटलेलं आहे? किशोर. किशोर म्हणजे काय? जे एडोलसन्ट्स एजमध्ये त्यांना आपण काय म्हणतो? किशोरवयीन मुले असं आपण म्हणत असतो. तर 10 ते 19 वर्ष वयोगटातील जे मुलं किंवा मुली आहेत, ठीक आहे. दोघांसाठी पण हा जो प्रोग्राम आहे तो काम करत असतो. हा प्रोग्राम जो आहे तो मेनली कशावर फोकस करतो? तर रिप्रोडक्टिव्ह अँड मेंटल 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 हेल्थ ऑफ एडोलसन्ट्स. रिप्रोडक्टिव्ह अँड मेंटल हेल्थ ऑफ एडोलसंट. का? कारण या वयामध्ये काय होत असतात, वेगवेगळे हार्मोनल चेंजेस जे आहेत, ते एडोलसंट्सच्या बॉडीमध्ये होत असतात. त्यामुळे त्यांची रिप्रोडक्टिव्ह लाईफ आणि त्यांची मेंटल लाईफ ही काय होत असते, थोडीशी डिस्टर्ब व्हायला असते. त्यामुळे या वयामध्ये जे एडोलसंट असतात त्यांना काय मिळणं गरजेचं असतं, त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग मिळणं गरजेचं असतं, ठीक आहे. काउन्सिलिंग मिळणं गरजेचं असतं. तर त्यांना करियर गाईडन्स मिळणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर त्यांना सेक्स एज्युकेशन, ठीक आहे. सेक्स एज्युकेशन जे आहे ते मिळणं गरजेचं असतं. त्याचबरोबर त्यांना जे अँगर मॅनेजमेंट आहे, ठीक आहे. अँगर मॅनेजमेंट आहे, ते होणं पण त्यांचं गरजेचं असतं. का? कारण ह्या वयामध्ये त्यांचे जे हार्मोन्स आहेत ते काय असतात, पीक लेव्हलला असतात. त्यामुळे त्या हार्मोन्सच्या इन्फ्लुअन्समध्ये येऊन त्यांच्याकडून काही चुका होऊ शकतात. म्हणून आर-के-एस-के काय करत असतं, त्यांच्यावर काम करत असतं. ठीक आहे. हे काम करत असताना आर-के कसं करत असतं, तर ते काय करतं, काही त्यांचे हे आहेत, ठीक आहे, कंपोनंट्स आहेत. कुठले-कुठले कंपोनंट्स आहेत, त्यांचे की कंपोनंट कुठला आहे? AFHC, एडोलसंट एडोलसंट फ्रेंडली हेल्थ क्लिनिक्स. त्या क्लिनिक्समध्ये काय केलं जातं, अडोलसच्या जेवढ्या हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत, ठीक आहे. जेवढे हेल्थ प्रॉब्लेम आहेत त्यांना काय केलं जातं, टार्गेट केलं जातं. त्याचप्रकारे अजून काय केलं जातं, AFHD, एडोलसंट फ्रेंडली हेल्थ डे. त्यामध्ये काय केलं जातं, एक हेल्थ डे त्यांच्यासाठी टार्गेट करून काय केला जातो, घेतला जातो आणि त्या ह्याच्यामध्ये काय केलं जातं, त्या दिवशी एडोलसंट जे पेशंट असतील त्यांना काय केलं जातं, प्राधान्य दिलं जातं. त्यांना काउन्सिलिंग वगैरे केलं जातं. त्याच्यानंतर काय केलं जातं, पीअर एज्युकेशन सिस्टम, पीएस, एज्युकेशन एज्युकेशन सिस्टम. या प्रोग्राम अंतर्गत काय केलं जातं, प्रत्येक गावामध्ये फॉर एक्झाम्पल हे गाव आहे, ठीक आहे. एक विलेज आहे. त्या विलेजमध्ये काय केलं जातं, एक बॉय एक बॉय आणि एक गर्ल यांना काय केलं जातं, पीअर म्हणून काय केलं जातं, नियुक्त केलं जातं आणि तो मुलगा आणि ती मुलगी काय केलं जाते, त्या गावातले जे सर्व एडोलसंट 10 ते 19 वर्ष वयोगटातील जेवढे मुलं आहेत त्यांना काय केलं जातं, एज्युकेट करण्याचं काम करत असतात. फॉर एक्झाम्पल ते त्यांचे काय करत असतात ते मॉनिटर सारखं त्यांना निवडलं जातं. एक मुलगा आणि एक मुलगी प्रत्येक गावामध्ये आणि त्यांना काय केलं जातं, पीअर एज्युकेशन सिस्टमचा पार्ट बनवलं जातं. त्याचप्रमाणे अजून कुठलं कंपोनंट आहे ते म्हणजे आहे मेन्स्ट्रुअल हेल्थ मेन्स्ट्रुअल हेल्थ मेन्स्ट्रुअल हेल्थ स्कीम, ठीक आहे. स्कीम त्याला मेन्स्ट्रुअल हायजीन स्कीम असं सुद्धा म्हणतात. मेन्स्ट्रुअल हेल्थ किंवा मेन्स्ट्रुअल हायजीन स्कीम याच्यामध्ये काय केलं जातं, ज्या आशा आहेत त्या काय करतात, सॅनिटरी सॅनिटरी पॅड काय करतात, डिस्ट्रिब्यूट करतात आणि कसं करतात, फ्री डिस्ट्रिब्यूट करतात. ठीक आहे. फ्री डिस्ट्रिब्यूट करतात. अशा काय करतात, सॅनिटरी पॅड काय करतात, फ्री डिस्ट्रिब्यूट करतात. तर हे आपण काय बघितलं, जे आर-के-एस-के प्रोग्राम आहे याच्याबद्दल बघितलं. कधी लॉन्च झाला होता? 2014 मध्ये लॉन्च झाला होता. ठीक आहे. ज्यामध्ये 10 ते 19 वर्ष गटातील मुलं असतात. रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्डचं मेंटल हेल्थ आहे. सॉरी चाइल्ड नाही, एडोलसंट मेंटल हेल्थ आहे. याच्यावर प्रोग्राम काय केलं जातं, फोकस केलं जातं. त्याच्यामध्ये त्यांना काय केलं जाते, काउन्सिलिंग दिली जाते. त्यानंतर करियर गाईडन्स दिलं जातं. सेक्स एज्युकेशनबद्दल माहिती दिली जाते. त्यांच्या अँगर मॅनेजमेंटबद्दल त्यांना माहिती दिली जाते. त्याचबरोबर ते जेव्हा ते काम करत असतात, आर-के-एस-केची जेव्हा टीम काम करते, तेव्हा ती काय करते, काही टूल्स यूज करते. काही कंपोनंट्स त्यांचे की कंपोनंट्स असतात. ते कुठले आहेत? तर AFHC म्हणजे काय? एडोलसंट फ्रेंडली हेल्थ क्लिनिक्स. या क्लिनिक्समध्ये काय केलं जातं, फक्त एडोलसंटच्या प्रॉब्लेमवर फोकस केला जातो. त्यानंतर AFHD आहे, हे काय करतात, एडोलसंट फ्रेंडली हेल्थ डे. त्यानंतर PES याच्यामध्ये काय केलं जातं, एका प्रत्येक विलेजमध्ये एक बॉय आणि एक गर्ल यांना काय केलं जातं, त्यांचा लीडर बनवलं जातं आणि त्या लीडर मार्फत काय केलं जातं, पीअर एज्युकेशन सिस्टम म्हणजे काय, एक ग्रुप स्टडी सारखं त्यांचं वातावरण बनवलं जातं. MHS म्हणजे काय, मेन्स्ट्रुअल हायजीन स्कीम. याच्यामध्ये काय करतात, आशा ज्या आहेत त्या ज्या एडोलसंट एज ग्रुपमधल्या ज्या मुली आहेत त्यांना काय करतात, सॅनिटरी पॅड्स काय करतात, फ्री डिस्ट्रिब्यूट करत असतात. हे आपण कशामध्ये बघितलं आतापर्यंत, आर-के-एस-के या प्रोग्राम अंतर्गत बघितलेलं आहे. ठीक आहे.
तर क्वेश्चन काय म्हणतो बघा, RK-SK फॉर अडोलसंट हेल्थ. एज ग्रुप कुठला बघायचा आहे. ठीक आहे. एज ग्रुप विचारले आपल्याला. 0 ते 5 वर्ष, 10 ते 19 वर्ष, 5 ते 10 वर्ष आणि 20 ते 30 वर्ष. 0 ते 5 वर्ष यांना आपण अडोलसंट म्हणू शकतो का? तर नाही. याला आपण काय म्हणू शकतो? चाइल्ड असं आपण म्हणू शकतो. 10 ते 19 वर्ष याला आपण काय म्हणू शकतो? अडोलसंट म्हणू शकतो. ठीक आहे. 5 ते 10 वर्ष हे काय आहेत? एडोलसंट नाही आहेत. हे पण काय आहेत? चिल्ड्रन याच प्रीस्कूलर किंवा ठीक आहे. स्कूलर आणि प्रीस्कूलर आणि स्कूलर या ग्रुपमध्ये याच्यामध्ये येतात हे. ठीक आहे. 20 ते 30 मध्ये काय येतात? अडल्ट येतात. अडल्ट येतात. 5 ते 10 मध्ये कुठे येतात? स्कूलर आणि प्रीस्कूलर. म्हणून ऑप्शन बी कुठला आहे आपला? एडोलसंट हा आपला करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. डिवॉर्मिंग. ठीक आहे. डिवॉर्मिंग अंडर WIFS इज डन. फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो आपला? डेली, मंथली, एव्हरी 6 मंथ आणि एव्हरी 2 इयर्स. जो आपण मागचा क्वेश्चन बघितला होता कुठला? RK-SK वाला. या क्वेश्चनमध्ये जो आपण काय म्हटलं होतं, की एडोलसंट फ्रेंडली हेल्थ डे. एडोलसंट फ्रेंडली हेल्थ डे याच्यामध्ये काय केलं जातं ते अजून एक त्यांचा प्रोग्राम असतो तो म्हणजे कुठला? विप्स. RK-SK मध्ये कुठला अजून एक प्रोग्राम राबवला जातो तो म्हणजे कुठला? विप्स. त्याच्यामध्ये काय असतं? त्याच्यामध्ये ते काय करतात? वीकली वीकली आयर्न, फोलिक फोलिक ॲसिड सप्लाय. त्याच्यामध्ये काय करतात ते वीकली काय करतात? विप्समध्ये काय करतात? विप्समध्ये काय करतात? वीकली आयर्न, फोलिक फोलिक ॲसिड सप्लाय. फोलिक ॲसिड सप्लाय. काय करतात? प्रत्येक वीकला काय करतात जे अडल्टसंट आहेत त्यांना काय करतात एक आयर्न आणि एक फोलिक ॲसिडची टॅबलेट देत असतात. ठीक आहे. ही टॅबलेटची कशी कलर असतो त्या टॅबलेटचा? कलरची टॅबलेट असते. ठीक आहे. हे काय करतात त्या शाळेमध्ये जाऊन त्या मुलांना देत असतात. त्याचबरोबर या विक्स प्रोग्राममध्ये ते काय करतात, एक अल्बेंडाझोलची टॅबलेट सुद्धा देत असतात. अल्बेंडाझोल टॅबलेट ही कधी देतात? एव्हरी 6 मंथनी देतात. ठीक आहे. एव्हरी 6 मंथ. एव्हरी एव्हरी 6 मंथला काय करतात त्यांना ते अल्बेंडाझोलची टॅबलेट पण देत असतात आणि ही टॅबलेट कशी असते? च्युवेबल असते. ठीक आहे. च्युवेबल टॅबलेट देत असतात. तर या क्वेशनचा आणि या क्वेशनचा काय लिंक आहे. ठीक आहे. डिवॉर्मिंग अंडर WFS इज डन. फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो? डेली, मंथली, एव्हरी 6 मंथ का एव्हरी 2 इयर्स. आपण आता काय बघितलं? WIFS जे आहे, ठीक आहे. ते त्याच्यामध्ये काय करतात? एव्हरी एव्हरी 6 मंथने आपण काय करतो? जे आहे ते देत असतो. कुणाला देत असतो? तर एडोलसंट्सला देत असतो आपण. ठीक आहे. एडोलसंट्सला आपण काय करतो? देत असतो. त्यानंतर आपण मागच्या लेक्चरमधलं बघितलं होतं, की काय नॅशनल डिवॉर्मिंग डे NDD याच्यामध्ये पण काय करतो आपण? अल्बेंडाझोल जे आहे अल्बेंडाझोल जो आहे तो ॲज अ डिवॉर्मिंग एजंट म्हणून आपण देत असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेशन बघूया आपण. NCD स्क्रीनिंग एज स्टार्ट्स फ्रॉम. तर NCD जो आहे, NCD नॉन कम्युनिकेबल नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. नॉन कम्युनिकेबल डिसीजचा या प्रोग्राम अंतर्गत काय करतो आपण? नॉन कम्युनिकेबल डिसीज जेवढे आहेत त्यांना काय करतो असतो आपण? स्क्रीन करत असतो. ठीक आहे. स्क्रीनिंग करत असतो. त्याच्यानंतर त्यांचं काय करतो आपण? मॅनेजमेंट करत असतो. ठीक आहे. मॅनेजमेंट मग आपण कसं करतो? हॉस्पिटल बेस्ड पण करतो आणि होम केअर बेस्ड पण करतो. ठीक आहे. होम केअर बेस्ड पण आपण मॅनेजमेंट करत असतो. तर स्क्रीनिंग करत असताना आपण कुठले डिसीजेस घेतो? जे मेजरली डिसीजेस आहेत ते कुठले असतात? ते आपले कार्डिओव्हास्क्युलर सिस्टमच्या रिलेटेड जेवढे आजार आहेत ते सगळे आजार येतात नॉन कम्युनिकेबल डिसीजमध्ये. ठीक आहे. नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे काय हो? तर असे आजार ज्यांचं काय होत नाहीये, जे काय होतं संसर्गजन्य नाहीयेत. असंसर्गजन्य म्हणजे जे आजार एका माणसापासून दुसऱ्या माणसाला पसरत नाही त्यांना आपण काय म्हणतो? असंसर्गजन्य असा आजार असं म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो? नॉन कम्युनिकेबल डिसीज असं आपण म्हणतो. तर NCDमध्ये कुठले आजार येतात? CVS येतं. त्याच्यानंतर कुठलं येतं? रेस्पिरेटरी सिस्टमचे आजार. ठीक आहे. रेस्पिरेटरी सिस्टमचे आजार कुठले? तुमचे अस्थमा, COPD ठीक आहे. हे काय आहेत? नॉन कम्युनिकेबल आहेत. त्याच्यानंतर कॅन्सर्स ठीक आहे. सर्व प्रकारचे कॅन्सर जे आहेत ते NCDमध्ये येत असतात. त्याच्यानंतर हायपरटेन्शन हे कुठं? CVSमध्येच येतं. हायपरटेन्शन हा कुठे येतो? CVS याच प्रकारामध्ये येतो. हायपरटेन्शन पण आहे, कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर्स आहे. त्याचबरोबर अजून काय बघायला मिळतं आपल्याला? DM म्हणजे डायबिटीज. सर्व प्रकारचे डायबिटीज आहे. टाइप 1, टाइप 2 हे सर्व जे डायबिटीज आहेत हे कुठं? नॉन कम्युनिकेबल डिसीजची या स्क्रीनिंगमध्ये आपल्याला बघायला मिळतात. मग यांचं काय केलं जातं? याची स्क्रीनिंग केली जाते, यांची रिपोर्टिंग केली जाते. ठीक आहे. स्क्रीनिंग, रिपोर्टिंग आणि मॅनेजमेंट जे आहे ते केलं जातं. हे रिपोर्टिंग करण्यासाठी ठीक आहे, जेव्हा ते रिपोर्टिंग करतात, जेव्हा ते कम्युनिटीमध्ये जातात
कम्युनिटीमध्ये तेव्हा ते काय करतात, एक टूलचा यूज करतात. एका टूलचा यूज करतात. टूल कुठला असतो तो CBAC. CBAC या टूलचा यूज करतात. त्याला काय म्हणतो आपण कम्युनिटी बेस्ड असेसमेंट चेकलिस्ट. चेकलिस्ट. ती काय असते? चेकलिस्ट असते. जेव्हा आपण एन-सी-ची स्क्रीनिंग करत असतो तेव्हा ती काय असते? चेकलिस्ट असते आणि या चेकलिस्टमध्ये काय असतात? वेगवेगळे पॉइंट असतात. फॉर एक्झाम्पल तो त्याला कुठलं व्यसन आहे का? ठीक आहे. टोबॅकोचं सेवन करतो का? त्याच्यानंतर तो त्याला कुठले ड्रग्स चालू आहेत का? त्याला कुठला जुना एखादा आजार आहे का? ठीक आहे. जुना एखादा आजार आहे का? अशा प्रकारच्या चेकलिस्टमध्ये काय असतात? वेगवेगळे पॉइंट असतात आणि ह्या पॉइंट्सनुसार त्या चेकलिस्टचा काय करतो आपण? त्या पेशंटला स्कोर करत असतो आणि जर तो पेशंटचा स्कोर जो आहे तो मोर दॅन 4 असेल. ठीक आहे. इफ If score is more than 4, then the person is high risk high risk for नॉन कम्युनिकेबल डिसीजसाठी काय म्हणतो तो पर्सन आपण हाय रिस्क आहे. त्यामुळे आपण काय करतो कम्युनिटीमध्ये जातो. कुठला टूल घेऊन जातो आपण CBAC कम्युनिटी बेस्ड असेसमेंट चेकलिस्ट. ही चेकलिस्ट घेऊन जात असतो आपण. या चेकलिस्टमध्ये काय असतात वेगवेगळे जे रिस्क फॅक्टर्स असतात त्या रिस्क फॅक्टर्स काय केले असतात अशी लिस्ट केलेली असते आणि जर तो असेल तर आपण काय करतो त्याच्यापुढे टिक करत जातो आपण आणि असे जर आपल्याला 4 पेक्षा जास्त स्कोर मिळत असेल तर तो पर्सन कसा आहे आपण हाय रिस्क पर्सन आहे असं आपण म्हणू शकतो. मग स्क्रीन करण्यासाठी आपण जेव्हा आपण एन-सी-ची स्क्रीन करण्यासाठी जात असतो तेव्हा आपण कुणासाठी स्क्रीन करतोय ज्यांची एज ग्रुप मोर दॅन 30 आहे. ठीक आहे. 30 प्लस इयर्सची जी लोकं आहेत त्याच्यामध्ये आपण काय करत असतो ती एन-सी-डीची स्क्रीनिंग करत असतोय. त्याच्यामध्ये आपण त्यांना त्यांच्या जे आहेत नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे काय असंसर्गजन्य रोग आहेत. त्या सगळ्या रोगांची आपण काय करत असतोय माहिती घेत असतो. मग ते कुठले रोग असू शकतात? कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम बद्दल असू शकतात, रेस्पिरेटरी सिस्टम मधले असू शकतात, त्यांना कॅन्सर असू शकतो, डीएम असू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारच्या आजारांची आपण काय करतो स्क्रीनिंग करतो. त्यानंतर त्यांची रिपोर्टिंग करून डेली रिपोर्टिंग जे आहे ते काय करायला लागतं त्यांना ऑनलाईन सबमिट करायची असते. तर बघा आपला क्वेश्चन काय म्हणतोय एन-सी-डी स्क्रीनिंग एज स्टार्ट्स फ्रॉम फर्स्ट ऑप्शन आहे 10 इयर्स, 28 इयर्स 18 इयर्स, 55 इयर्स आणि 30 इयर्स. तर आपलं जे एन-सी-डी जे आहे ते कोणासाठी काम करतं 30 प्लस इयर्ससाठी काम करत असतं. ठीक आहे. ऑप्शन आपलं डी काय असणार आहे करेक्ट आन्सर येणार आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन आहे आपला BMI फॉर्म्युला इज BMI म्हणजे काय? बॉडी मास इंडेक्स. कशासाठी वापरतात हे? कशासाठी वापरतात? बॉडीमधलं जे आहे ते फॅटचं पर्सेंटेज. ठीक आहे. फॅटचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरतात. ऑन द बेसिस ऑफ वेट अँड हाईट आणि वेट याच्या बेसिसवर काय करतो आपण बॉडीमधलं किती आहे फॅटचं पर्सेंटेज किती आहे हे आपण काय करत असतो माहीत करून घेत असतो. कुठल्या फॉर्म्युलाने? BMIच्या फॉर्म्युलाने. तर हा फॉर्म्युला काय हे आपल्याला विचारलेला आहे. वेट डिव्हायडेड बाय हाईट आहे का? हाईट डिव्हायडेड बाय वेट आहे का? का वेट डिव्हायडेड बाय हाईट मीटर स्क्वेअर आहे का? हाईट मीटर स्क्वेअर डिव्हाइडेड बाय वेट आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. तर जेव्हा आपण BMI करतो आणि जे आपल्याला व्हॅल्यू मिळते, ठीक आहे. जे आपल्याला व्हॅल्यू मिळते, त्या व्हॅल्यूनुसार आपण काय ठरवत असतो, की पेशंट काय आहे, नॉर्मल आहे, का अंडरवेट आहे, का ओव्हरवेट आहे, का ओबेस आहे, ठीक आहे. ओबेस असेल तर मग त्याची ओबेसिटीची सिव्हिरिटी किती आहे, ठीक आहे. माईल्ड आहे, मॉडरेट आहे, का सिव्हिअर आहे, ठीक आहे. हे आपण काय करत असतो, BMI काढून काय करत असतो, सांगत असतो व्हॅल्यूच्या आधारे. तर मग आपण बघूया. ठीक आहे. जर BMI तुमचा फॉर एक्झाम्पल ह्या साइडला तुमचे आपण काय लिहूया, BMI लिहूया. ठीक आहे. आणि ह्या साइडला काय लिहूया आपण इंटरप्रिटेशन लिहूया. इंटरप्रिटेशन इंटरप्रिटेशन लिहूया. फर्स्ट जो BMI नॉर्मली जो असतो तो किती असतो 18.5. पहिलं आपण काय बघूया अंडरवेट बघूया. ठीक आहे. अंडरवेट. त्यानंतर आपण काय बघूया नॉर्मल व्यक्तीचा किती असतो ते बघूया. त्यानंतर आपण बघूया की ओव्हरवेटचा किती असतो तो बघूया. नंतर बघूया आपण ओबेस क्लास 1. क्लास 1 ओबेसिटी म्हणजे काय माइल्ड ओबेसिटी. नंतर आपण बघूया ओबेस क्लास 2. त्यालाच काय आपण म्हणतो मॉडरेट म्हणतो. त्यानंतर आपण काय बघायचं आहे ओबेस क्लास 3. त्याला आपण काय म्हणतो सिव्हिअर ओबेसिटी किंवा आपण याला काय म्हणतो या कंडिशनला आपण मॉर्बिड असं सुद्धा म्हणतो. मॉर्बिड म्हणजे काय हे एक आजार आहे. तर बघूया जे अंडरवेट असतात त्यांचा BMI किती असतो तर लेस दॅन 18.5.
ज्या व्यक्तींचा जो आहे तो BMI 18.5 पेक्षा जर कमी असेल, तर त्यांना आपण काय म्हणतो ते अंडरवेट आहे. त्यांना काय करायची गरज आहे? अजून वेट गेन करण्याची गरज आहे. जर त्यांचा 18.5 ते 24.9 या दरम्यान असेल, तर आपण काय म्हणतो? नॉर्मल आहे असं आपण म्हणतो. ठीक आहे. जर 24.9 असेल, तर आपण काय म्हणतो ते नॉर्मल आहे असं आपण म्हणतो. जर 25 ते 29.9 असेल, तर आपण काय म्हणतो पेशंट काय आहे? ओव्हरवेट आहे. त्याला काय करायची गरज आहे? त्याचं वजन जे आहे ते कमी करण्याची गरज आहे. या कंडिशनला आपण ओबेसिटी म्हणतो का? तर नाही म्हणत. ओबेसिटी आपण कधी म्हणतो? जर त्याचा BMI जो आहे तो 30 पासून 34.9 पर्यंत जर गेला, तर त्याला आपण काय म्हणतो? तो पेशंट क्लास 1 ओबेस आहे. त्याला आता काय करायचे आहे? वजन करायची खरंच गरज आहे. हे आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 35 ते 39.9 हा जर त्याचा BMI आला असेल, तर आपण त्याला काय म्हणतो? ओबेस क्लास 2 असं आपण त्याला म्हणतो. सॉरी, ओबेस क्लास 2 हे आपण त्याला म्हणत असतो. त्याला त्याला काय म्हणतो आपण? मॉडरेट ओबेसिटी असं सुद्धा आपण म्हणतो. पण जर 40 किंवा 40 पेक्षा जास्त जर असेल, तर मग आपण त्याला काय म्हणतो? ओबेस क्लास 3 म्हणजेच काय सिव्हिअर ओबेसिटी आहे पेशंटला. पेशंट काय आहे? मॉर्बिड कंडिशनमध्ये आहे असं आपण म्हणत असतोय. ठीक आहे. तर मग आपण बघूया BMIचा फॉर्म्युला. BMIचा फॉर्म्युला काय आहे? तर वेट वेट इन केजी डिव्हायडेड बाय हाईट हाईट इन मीटर स्क्वेअर. ठीक आहे. मीटर स्क्वेअर हा काय आहे? ओबेसिटीचा फॉर्म्युला आहे. म्हणजेच काय करतो आपण? वर वजन लिहितो. ठीक आहे. वर वजन लिहितो आणि खाली काय करतो? त्याची उंची जी आहे उंची, ठीक आहे. उंची जी आहे ती कशामध्ये घेतो? मीटरमध्ये घेतो. ठीक आहे. मीटरमध्ये. उंची मीटरमध्ये घेतो आणि याचा काय करतो? स्क्वेअर करत असतो. वजन कसं घेतो आपण? किलोग्राम्समध्ये. ठीक आहे. तर आपला थर्ड ऑप्शन जो आहे तो काय असणार आहे? करेक्ट असणार आहे. वेट इन केजी डिव्हायडेड बाय हाईट मीटर स्क्वेअर. तर जो काय आहे तो BMIचा फॉर्म्युला आहे. BMI मधून आपण काय सांगत असतो? फॅटचं पर्सेंटेज सांगत असतो बेस्ड ऑन वेट एंड हाईट. तर BMIचे काय करतो असतो आपण? जेव्हा व्हॅल्यू निघतात त्या व्हॅल्यूवर काय आपण इंटरप्रिटेशन करतो, की पेशंट अंडरवेट आहे, नॉर्मल आहे का ओव्हरवेट आहे का ओबेस आहे? हे आपण काय करत असतो? इंटरप्रिटेशन करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला MUAC. MUAC. मिड अपर आर्म सर्कम्फरन्स. मिड अपर आर्म सर्कम्फरन्स त्याच्यामधून आपण काय करतो? जे बेबी आहेत त्यांची जी आहे ती माल न्यूट्रिशन काय करतो? लेव्हल किंवा सिव्हिअरिटी काय करत असतो आपण? इंटरप्रेट करत असतो. कुठल्या स्केलने? MUAC मिड अपर आर्म सर्कम्फरन्स हे काय आहे? टूल आहे आणि हे आपण कुणामध्ये यूज करतो? जे 6 मंथचे बेबी असतात. ठीक आहे. एज ग्रुप काय आहे यांचा? 6 मंथ टू 5 इयर्स. 5 इयर्स. जर आपण त्यांचं MUAC जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो, तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतं? तर बेबीमध्ये सिव्हिअर ॲक्यूट मालन्यूट्रिशन आहे का? त्यानंतर मॉडरेट ॲक्यूट मालन्यूट्रिशन आहे, की बेबी नॉर्मल आहे. ठीक आहे. हे आपण बघत असतो. सॅम, मॅम आणि नॉर्मल. सॅम म्हणजे काय? सॅम म्हणजे काय? सिव्हिअर ॲक्यूट मालन्यूट्रिशन. मॅम म्हणजे काय? तर मॉडरेट ॲक्यूट मालन्यूट्रिशन. ठीक आहे. सॅम आणि मॅमचे लाँग फॉर्म आहे आणि जर नॉर्मल असेल तर काय बेबीचा MUAC म्हणजे काय मिड अपर आर्म सर्कम्फरन्स हे असतो हे आपण बघणार आहोत. जर जर एखादा बेबी घेतला आणि त्याचा आपण जर मिड आर्मच्या हा इथून जे आहे हा इथला हा पार्ट ह्या मिड आर्मचं काय करतो आपण सर्कम्फरन्स मोजतो. जेव्हा आपण सर्कम्फरन्स मोजतो तेव्हा जर ते लेस दॅन 11.5 सेंटीमीटर येत असेल तर आपण काय म्हणतो बेबी काय आहे सिव्हिअरली मालन्यूरिश्ड आहे नरिश्ड आहे असं आपण म्हणत असतो. जर ते 11.5 ते 12.5 सेंटीमीटर आलं, तर आपण काय म्हणतो बेबीला मॉडरेट मालन्यूट्रिशन आहे असं आपण म्हणतो. आणि जर 12.5 पेक्षा जास्त किंवा 12.5 असेल, तर आपण त्याला काय म्हणतो बेबी काय आहे नॉर्मल आहे. मग MUACचं काय केलं जातं, आपण कलर कोडिंग देऊन त्या बेबीला काय करत असतो, क्लासिफिकेशन करत असतो. जर बेबी सॅम असेल, तर आपण त्याला कुठला कलर देतो? रेड कलर देतो. बेबी जर मॅम असेल, त्याला आपण कुठला कलर देतो? येलो देतो. आणि जर नॉर्मल आहे, त्याला आपण काय करतो ऑब्व्हियसली ग्रीन कलरने इंडिकेट करत असतो. ठीक आहे. तर आपण काय-काय बघितलं? MUAC बद्दल काय-काय बघितलं? MUAC बद्दल आपण काय-काय बघितलं? तर MUAC काय आहे? मिड अपर आर्म सर्कम्फरन्स म्हणजे काय टूल आहे. कशासाठी टूल आहे? मालन्यूट्रिशन डिटेक्ट करण्यासाठी बेबीजमध्ये टूल आहे. याची एज ग्रुप किती असते? 6 महिने ते 5 वर्ष असते. या याच्यानुसार आपण काय करत असतो? इंटरप्रिटेशन करत असतो सॅम, मॅम आणि नॉर्मल.
जर सॅम असेल तर त्याला आपण रेड कलर म्हणतो, मॅम असेल तर त्याला आपण येलो कलरने इंडिकेट करतो आणि जर नॉर्मल असेल त्याला आपण ग्रीन कलरने इंडिकेट करतो. सॅम म्हणजेच किती ज्यांचा मिड आर्म अपर सर्कलपर्यंत जो आहे, ठीक आहे. जर तो 11.5 पेक्षा जर कमी असेल त्यांना आपण सॅम म्हणतो. जर ते 11.5 ते 12.5 च्या दरम्यान असेल तर त्यांना आपण मॅम म्हणतो आणि जर त्यांचा 12.5 किंवा त्यापेक्षा जर जास्त बघायला मिळत असेल तर आपण त्यांना काय म्हणतो नॉर्मल बेबी असं आपण म्हणत असतो. ठीक आहे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. बद्दल तुम्हाला एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरून क्वेशन बनतात मध्ये. ठीक आहे. तर ऑप्शन बघा अडल्ट्स, प्रेग्नंट वुमन, चिल्ड्रन्स आणि एल्डरली. त्यापैकी चिल्ड्रन्सचा कुठला ऑप्शन दिलेला आपल्याला 6 मंथ 5 इयर्स त्याच्यामध्ये आपण एम-यू-एस-सी बघत असतो. म्हणून ऑप्शन सी करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. तर मी आतापर्यंत तुम्हाला जेवढं शिकवलंय तेवढ्यांच्या नोट्स नोट्स हे तुमच्याकडे पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे. पाहिजेतच याला काहीच ऑप्शन नाही. नोट्स तुम्हाला बनवायच्याच आहेत. कारण जेव्हा तुमची एक्झाम येईल, आज तुमची फॉर एक्झाम्पल 12 वाजता एक्झाम आहे. जर तुम्ही सकाळी 9 वाजता जर पुस्तक घेऊन बसलात, ठीक आहे. तर 10 वाजेपर्यंत 9 ते 10 मध्ये एका तासामध्ये तुमचा पूर्ण जो सिलेबस आहे तो रिवाईज व्हायला पाहिजे. अशा प्रकारचे तुम्हाला शॉर्ट नोट्स बनवायचे आहेत. जास्त फापट बसायला त्याच्यामध्ये टाकायचं नाहीये. ज्या गोष्टी तुम्हाला येत नाहीत त्या गोष्टी त्या नोट्समध्ये लिहायच्या आहेत. ज्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहीत आहेत त्या गोष्टी नोट्समध्ये लिहू नका. त्या गोष्टी तुमच्या माइंडमध्ये ज्या फिट आहेत, त्या तुम्ही कधीच विसरू शकत नाही. ठीक आहे. त्या गोष्टी तुम्ही नोट्समध्ये लिहू नका. फॉर एक्झाम्पल आता न्यूबॉर्न आहे, ठीक आहे. न्यूबॉर्न आहे आणि न्यूबॉर्नलाच निओनेट म्हणतात. न्यूबॉर्नलाच निओनेट म्हणतात. यांचा एज ठीक आहे. यांचा एज जे आहे ते 0 ते 28 दिवस असतो. हे तुम्हाला माहीत आहे. हे तुम्ही कधीही विसरू शकणार नाही. तर ह्या गोष्टी तुमच्या नोट्समध्ये लिहू नका. का? कारण रिपिटेशन करून काही हे होणार नाही. काही साध्य होणार नाही. तर तुमच्या नोट्स कशा असल्या पाहिजे, शॉर्ट्स आणि स्वीट असल्या पाहिजे, जेणेकरून तुमचं एका तासामध्ये पूर्ण एका सब्जेक्टचं रिव्हिजन व्हायला पाहिजे. अशा तुमच्या नोट्स पाहिजे. ठीक आहे. एक्झामच्या 1 दिवस अगोदर जर तुम्ही वाचायला बसला, तर तुमचं पूर्ण एका दिवसामध्ये पूर्ण पूर्ण सिलेबस कव्हर झाला पाहिजे. मी फक्त एक सब्जेक्ट बोलत नाही. पूर्ण सिलेबस कव्हर झाला पाहिजे. अशा प्रकारच्या तुमच्या नोट्स असायला पाहिजे. नोट्स ह्या खूप इम्पोर्टंट रोल प्ले करत असतात. दुसऱ्यांच्या नोट्स घेऊन अभ्यास होत नाही. मी परत सांगतोय. दुसऱ्यांच्या नोट्स घेऊन कधीही अभ्यास होत नसतो. आपल्या नोट्स ह्याच आपल्याला अभ्यास होतो. कारण जेव्हा आपण स्वतः नोट्स लिहितो, त्यावेळेस आपल्याला लिहिल्यामुळे पण लक्षात राहतं आणि जेव्हा ते आपण स्वतः लिहिलेल्या नोट्स आपण जेव्हा परत वाचतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं, की बाबा ह्या नोट्स लिहिताना हा एक पॉइंट लिहिता तुम्ही जेव्हा नोट्समध्ये एक पॉइंट लिहिता, तेव्हा तुम्ही 10 पॉइंट्स वाचलेले असतात. 10 पॉइंट्स वाचल्यावर तुम्ही एक पॉइंट नोट्समध्ये तुमच्या स्वतःच्या लिहिता. जेव्हा तुम्ही तो वाचता नंतर रिव्हिजनच्या वेळेस, तर तुम्हाला त्या 10 मधले 7 ते 8 पॉइंट हे आठवतात. ठीक आहे. 7 ते 8 पॉइंट आठवतात. म्हणून तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवा प्लीज. ठीक आहे. नेक्स्ट क्वेशनकडे जाऊया. आय-सी-डीज बेनिफिशियरीज इन्क्लूड. तर आपण काल आय-सी-डी-एस बद्दल खूप सारं बघितलेलं आहे. कधी लॉन्च झाला? 1975 ला लॉन्च झाला. वर्ल्ड्स वर्ल्ड्स काय आहे? वर्ल्ड्स लार्जेस्ट लार्जेस्ट काय आहे? ॲक्टिव्ह प्रोग्राम आहे. वर्ल्ड्स लार्जेस्ट ॲक्टिव्ह प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो? सगळ्या अंगणवाडी ज्या आहेत, सगळ्या अंगणवाडी ज्या आहेत या आय-सी-डी-एस प्रोग्रामच्या अंतर्गत चालल्या जातात. त्याच्यामध्ये आपण काय करतो? बेबीमध्ये मालन्यूट्रिशन होऊ नये म्हणून आपण काय करतो? फूड पण देतो आणि आपण काय करत असतो? एज्युकेशन पण देत असतो. हे सगळं आपण बघितलं होतं. त्यानंतर याचा एज ग्रुप किती बघितला होता आपण? एज ग्रुप हे आय-सी-डी-एस जे आहे ते कुणा-कुणासाठी आहे हे बघितलं होतं आपण. आय-सी-डी-एस जे आहे ते कुणा-कुणासाठी आहे बघितलं होतं आपण. सगळ्या प्रेग्नंट वुमन, त्यानंतर एलिजिबल कपल्स ठीक आहे. एलिजिबल कपल्स, त्यानंतर चिल्ड्रन कुठले चिल्ड्रन 0 ते 6 वर्षातले, त्यानंतर सगळे एडोलसंट मग त्यामध्ये मेल प्लस फिमेल दोन्ही पण एडोलसंट्स आहेत. त्या सगळ्यांसाठी काय करत असतं? आय-सी-डी-एस जे आहे ते काम करत असतं. प्रेग्नंट लेडीजमध्ये त्यानंतर अजून कुणामध्ये लॅक्टेटिंग मदर्समध्ये पण आय-सी-डी-एस काय करत असतं? काम करत असतं. त्यानंतर अजून कोण? न्यूबॉर्न आले तुमचे. ठीक आहे. ते सर्व चालेल. चिल्ड्रन 0 to 6 मध्ये काय आले? सगळे आले. तुमचे न्यूबॉर्न्स पण आले त्याच्यामध्ये, तुमचे त्यानंतर इन्फंट पण आले, त्यानंतर तुमचे टॉडलर्स पण आले. त्याच्यामध्ये सगळेच येतात. तर आय-सी-डी-एस जे आहे, ह्या प्रोग्रामबद्दल आपण काल डिटेलमध्ये बघितलेलं आहे. जो फर्स्ट लेक्चर आहे आपलं, जे आपलं सी-एच-ओचं फर्स्ट लेक्चर होतं, त्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलंच आहे. ठीक आहे. तर ऑप्शन ए काय म्हणतो? प्रेग्नंट वुमनसाठी आय-सी-डी-एस काम करतं का? होत करतं. लॅक्टेटिंग मदरसाठी करतं का? तर करतं. चिल्ड्रनसाठी करतं का? तर करतं. ऑप्शन डी जो आहे तो आपला ऑल ऑफ द अबव्ह करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेशन बघूया. झिंक इज गिव्हन फॉर डायरिया फॉर किती दिवसासाठी दिलं जातं? 3 दिवस, 7 दिवस, 14 दिवस की 21 दिवस? ठीक आहे. झिंक झिंक काय करतो आपण? गिव्हन गिव्हन विथ ओ-आर-एस इन मॅनेजमेंट ऑफ मॅनेजमेंट ऑफ डायरिया.
डायरियाच्या मॅनेजमेंटमध्ये आपण काय करतो, ओआरएस सोबत किती देतो आपण, झिंक पण देत असतो. झिंक का देतो आपण, ओआरएस काय करतं आणि झिंक काय करतं. ओआरएस जे आहे ते काय करतं आपल्या बॉडीमध्ये फ्लुइड आणि इलेक्ट्रोलाइट 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 जे आहे ते काय करतं, रिस्टोअर करण्याचं काम करतं. रिस्टोअर करण्याचं काम करतं. का? कारण जेव्हा डायरियाचे एपिसोड्स होतात, ठीक आहे. डायरियाचे एपिसोड होतात किंवा व्हॉमिटिंगचे एपिसोड्स होतात. त्यातून काय होतं तुमच्या बॉडीमध्ये फ्लुइड आणि जे इलेक्ट्रोलाइट आहेत ते काय होतात, लॉस होतात. आणि त्या लॉसचा भरून काढण्यासाठी आपण काय करतो, पेशंटला ओआरएसचा सॅशेट देत असतो आणि त्या ओआरएसमधून काय होतं तुमचं फ्लुइड आणि इलेक्ट्रोलाइट भरून काढले जातात. त्याचबरोबर जर आपण झिंक दिलं, ठीक आहे. पेशंटला जर आपण झिंक दिलं, तर पेशंटमध्ये जर तुमच्या इंटेस्टाईनमध्ये जे काही रिपेअर्स व्हायचे गरजेचे असतात, ते झिंकमध्ये काय होतात, इंटेस्टायनल रिपेअरसाठी झिंक हे गरजेचं असतं. त्याचबरोबर झिंक कशासाठी गरजेचं असतं, टू टू रिड्यूस फ्युचर फ्युचर एपिसोड्स. ठीक आहे. झिंकमुळं काय होतं, तुमचे जे फ्युचर एपिसोड्स आहेत डायरियाचे ते काय होतात, प्रिव्हेंट होत असतात. मग आपण जेव्हा झिंक देतो बेबीजमध्ये, तर ते झिंक कसं देतो, ठीक आहे. तर जर बेबी जर बेबी 0 ते 6 मंथचा असेल, तर आपण काय करू त्याला 10 एमजी 10 एमजी झिंक काय करतो आपण डेली देतो, ठीक आहे. डेली किती देतो, 10 एमजी देतो आणि ते कसं देतो, ओरली देतो. जर बेबी 6 मंथ टू 5 इयर्सचा असेल, 6 मंथ्स ठीक आहे. 6 मंथ्स टू 5 इयर्सचा असेल, तर आपण काय करतो 20 एमजी झिंक डेली देतो आणि कसं देतो, ओरली देतो. झिंकच्या टॅबलेट्स असतात, ठीक आहे. झिंकच्या टॅबलेट कसं असतं, जर 0 ते 6 महिन्यामध्ये असेल, तर त्यांना आपण काय करतो 10 एमजी झिंकची टॅबलेट देतो ओरली आणि जर 6 महिने ते 5 वर्ष वयोगटातील असेल, तर आपण किती देतो 20 एमजी काय करतो झिंक देत असतो. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे? काय विचारलेलं आहे आपल्याला? किती दिवसासाठी देत आहे? तर आपण किती दिवसासाठी देत असतो? तर 14 दिवसासाठी देत असतो दोन्ही पण. 10 एमजी ओरली फॉर 14 डेज आणि इथे पण फॉर 14 डेज. ठीक आहे. त्यासाठी जेव्हा आपण 14 दिवसासाठी जरी पण तो 6 महिन्याचा खालचा बेबी असेल तरी पण आणि जर 6 महिने ते 5 वर्ष वयोगटाचा असेल, तर दोन्हीला पण आपण 14 दिवसासाठी देत असतो. ओरली दोघींना पण देत असतो. फक्त जो आहे तो डोसेसचा डिफरन्स आहे. जर 6 महिन्याच्या खालचं बाळ असेल, तर त्या बाळाला आपण किती देतो 10 एमजी देतो आणि 6 महिने ते 5 वर्ष या वयोगटातील बाळ असेल, तर आपण त्याला किती देतो 20 एमजी झिंक देत असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेशन बघूया. आय-एम-एन-सी-आय इन्क्लूड्स ट्रीटमेंट ऑफ. तर आय-एम-एन-सी-आय आहे. आय-एम-एन-सी-आयमध्ये आपण आपला जो सी-एच-ओची बॅच आहे, ठीक आहे. सी-एच-ओच्या बॅचमध्ये लेक्चर नंबर 1 लेक्चर नंबर 1 मध्ये आपण आय-एम-एन-सी-आयमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे. काय-काय बघितलेलं आहे आपण? आय-एम-एन-सी-आय कोणी लॉन्च केला होता? तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्लस WHO प्लस युनिसेफ या तिघांनी मिळून लॉन्च केला होता. ठीक आहे. या तिघांनी मिळून लॉन्च केला होता. हा कुणासाठी काम करतो? तर 0 ते 5 वर्ष वयोगटातील जो बालक आहे त्याच्यासाठी काम करतो. त्यानंतर आपण आय-एम-ए-एन-सी-आयचं अजून एक वैशिष्ट्य काय बघितलं होतं, की आय-एम-ए-एन-सी-आय काय करतं, बेबीजला काय करतं, कलर कोड्समध्ये डिव्हाईड करतं. कलर्स कोडमध्ये काय करतं, क्लासिफाय करतं. मग ते कुठले कोड यूज करतं, तर ते कुठले यूज करतं, पिंक यूज करतं, त्यानंतर येलो यूज करतं आणि कुठलं करतं, ग्रीन यूज करतं. पिंक कलर आहे म्हणजे काय आहे, बेबीला ते काय म्हणतं, रेफर करा म्हणतं. का करा म्हणतं? रेफर करा म्हणतं. का करा म्हणतं? कारण बेबी काय आहे, सिव्हिअरली मॉर्बिड आहे. ठीक आहे. जर येलो कलर असेल तर काय म्हणतं, ट्रीट ॲट पी-एच-सी. ट्रीट ॲट पी-एच-सी किंवा सब सेंटरला काय करायचं, ट्रीट करायचं आणि ग्रीन असेल तर काय करायचं, होम बेस्ड केअर द्यायची. होम बेस्ड होम बेस्ड जी आहे ती केअर बेबीला द्यायची. का? कारण बेबीला माईल्ड डिसऑर्डर आहे. ठीक आहे. आणि इथं काय आहे, मॉडरेट डिसऑर्डर आहे. माईल्ड असेल तर काय करा, घरी द्या. होम बेस्ड केअर द्या. ठीक आहे. माईल्ड असेल तर. जर मॉडरेट असेल तर काय करा, पी-एच-सीला किंवा तुमच्या सब सेंटरला ट्रीट करा आणि त्याला कलर कोड कुठला द्या, येलो द्या. आणि जर बेबी सिव्हिअरली मॉर्बिड असेल, तर त्या बेबीला तुम्ही काही करू नका. तुम्ही काय करा, रेफर करा. कुठे? जर आणि त्याला कुठला कलर द्या, पिंक कलर द्या. हे कुणासाठी आहेत? आय-एम-एन-सी-आय गाईडलाईन्स आहेत. कुणासाठी? पी-एच-सी आणि सब सेंटरसाठी. त्यामधला जो ग्रीन पोर्शन आहे, होम बेस्ड केअर्स आहेत. हे होम बेस्ड केअर देण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असतात? तर आशा. आशा आणि ए-एन-एम जे असतात, त्या दोघे मिळून काय करत असतात, त्या बेबीला काय करत असतात, होम बेस्ड केअर देत असतात. याच्यामध्ये एज ग्रुप किती सांगितलं मी तुम्हाला? 0 ते 5 वर्ष वयोगटातील बेबी जे आहेत, त्यांच्यासाठी आय-एम-एन-सी-आय काम करत असतं. म्हणजे काय? इंटिग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ निओनेटल अँड चाइल्ड इलनेसेस. निओनेट म्हणजे काय? निओनेट म्हणजे काय तुमचं?
न्यूबॉर्न्स ठीक आहे, न्यूबॉर्न्स आणि चाइल्डमध्ये ठीक आहे. चाइल्ड म्हणजे काय कुणासाठी काम करतं हे न्यूनेट्स पण न्यूनेट्ससाठी पण करतं आणि चाइल्डसाठी पण करतो. म्हणून ह्याच्यामध्ये 0 ते 5 वयोगट जो आहे तो येत असतो. म्हणजे त्यामध्ये काय म्हणतो ऑप्शन सी जो आहे आपला अंडर 5 चिल्ड्रन्स येतो. ऑप्शन ए काय म्हणतो फक्त न्यूबॉर्नसाठी करतं का? नाही. फक्त न्यूबॉर्नसाठी नाही तर चाइल्डसाठी पण करतं. त्यानंतर ऑप्शन बी काय म्हणतो फक्त इन्फंट्स. फक्त इन्फंटसाठी काय करतो का? तर नाही. इन्फंटसाठी, न्यूबॉर्नसाठी पण करतो, इन्फंटसाठी पण करतो आणि टॉडलरसाठी पण काम करत असते. कोण? IMMCI. ओन्ली एडोलसंट. एडोलसंटसाठी IMMC हे काम करतं का? तर नाही. एडोलसंटसाठी कोण काम करतं? RKSK राष्ट्रीय किशोरी स्वास्थ्य कार्यक्रम. RKSK जो आहे तो एडोलसंटसाठीचा कार्यक्रम आहे. नेक्स्ट क्वेशन बघूया. एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग रिकमेंडेड फॉर ठीक आहे. एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग. एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग म्हणजे काय? म्हणजे काय? एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग म्हणजे काय? तर ब्रेस्ट फीडिंग सोडून दुसरं काहीही बेबीला न खायला देणे, याला आपण काय म्हणतो? एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग म्हणतो. म्हणजे बेबीला फक्त आणि फक्त ब्रेस्ट फीड द्यायचं. दुसरं काहीही द्यायचं नाहीये. नो फूड, नो अदर फूड, नो अदर फूड, नो वॉटर. पाणी सुद्धा द्यायचं नाहीये. फक्त आणि फक्त काय द्यायचंय बेबीला? ब्रेस्ट फीडच द्यायचा आहे. किती महिन्यापर्यंत द्यायचा आहे तर? टिल टिल 6 मंथ. टिल 6 मंथ काय द्यायचंय बेबीला? काहीही द्यायचं नाहीये. त्यानंतर बेबीचं ब्रेस्ट फीड 6 मंथ कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण जेव्हा बेबीला काय करतो, स्लोली काय करतो आपण फूड द्यायला स्टार्ट करतो. स्टार्टिंगला आपण लिक्विड फूड देतो, ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण काय करतो, सेमी सॉलिड देतो. सेमी सॉलिडचे जेली लाइक्स जे सबस्टन्सेस असतात, ते आपण बेबीला देत असतो. त्याच्यानंतर मग आपण काय करतो, थोडंसं सॉलिड सॉलिड सबस्टन्सेस द्यायला सुरुवात करतो. लिक्विडमध्ये आपण काय करतो, जे डाळीवरचं पाणी आहे, ठीक आहे. त्यानंतर तांदळाचं जे पाणी आहे, ते पाणी आपण बेबीला पहिल्यांदा खायला घालतो. त्यानंतर आपण काय करतो, सेमी सॉलिड म्हणजे आपण काय करतो केळी त्याच्यानंतर मॅश्ड पोटॅटोज ठीक आहे. केळीला मॅश करून त्यानंतर पोटॅटोजला काय करतो आपण मॅश करतो. ते असतो आणि सॉलिडमध्ये मग आपण काय करतो थोडंसं राईस वगैरे द्यायला बेबीला सुरुवात करतो. आणि ही जी प्रोसेस आहे याला आपण काय म्हणतो वीनिंग म्हणतो. वीनिंग म्हणजे काय? वीनिंग म्हणजे काय बेबीला ब्रेस्ट फीडिंग पासून आपण काय करतो? ब्रेस्ट फीड पासून आपण काय करतो? होम बेस्ड फूड ठीक आहे. होम बेस्ड फूड काय करतो आपण? स्लोली अलाऊ करतो. याला आपण काय म्हणतो? वीनिंग म्हणतो. वीनिंग कधी आपण स्टार्ट करतो? आफ्टर 6 मंथ. जेव्हा बेबीचं वय जे आहे ते 6 महिने कंप्लीट होईल, तेव्हा आपण काय करतो बेबीला वीनिंग स्टार्ट करतो. वीनिंग स्टार्ट करायच्या अगोदर जेव्हा बेबी एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग पिरियडमध्ये असतो, तेव्हा आपल्याला बेबीला काहीही द्यायचं नाहीये. का? कारण त्याचं मदरचं मिल्क जे आहे ते बेबीच्या न्यूट्रिशनलसाठी काय आहे सफिशियंट असतंय. ऑप्शन ए काय म्हणतो आपल्याला 2 मंथ्स नाहीये, 4 मंथ नाहीये, 6 मंथ करेक्ट आन्सर आहे आपलं. एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग काय करतो आपण 6 मंथमध्ये 6 मंथपर्यंत देत असतो आणि लास्ट ऑप्शन म्हणतो आपला 12 मंथ्स हे पण नाहीये. 6 मंथ पासून काय झाली असते आपली वीनिंग स्टार्ट झालेली असते. ठीक आहे. तर आजचं जे आपण सेशन आहे ते इथेच थांबूया. ठीक आहे. आपले जे क्वेशन झालेत त्या क्वेशनचे सर्वांनी काय करायचं आहे, परत एकदा रिव्हिजन करायचं आहे. त्या रिलेटेड सर्व वाचायचे आहेत. जे क्वेशन्स तुम्ही सॉल्व्ह करताना चुकले होतात, त्या क्वेशन जे चुकले होतात, त्या टॉपिक काय करायचे थरोली परत एकदा वाचायचे आहेत. त्यानंतर नोट्स बनवायच्या आहेत. नोट्स बनवायचे आहेत आणि सेल्फ स्टडी ही मस्ट आहे. ठीक आहे. सेल्फ स्टडी ही खूप महत्त्वाची आहे. जेवढी तुम्ही सेल्फ स्टडी करणार, तेवढं तुम्ही काय करायचं सेल्फ स्टडी पण करायचे, नोट्स बनवायचे आणि त्या नोट्सला काय करत राहायचं, रिवाईज करत राहायचं आहे. ठीक आहे. अभ्यास करत राहा, स्टडी करत राहा आणि काय करा कॉन्टॅक्टमध्ये राहा. सिलेक्शन हे आपल्याला मिळणारच आहे. ठीक आहे. गुड डे. थँक यू.